शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागामध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत संपावर गेले। आंदोलनाची दखल न केल्यामुळे आज कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। जिल्हा बुलढाणा आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचारी आज आंदोलनामध्ये आम्ही 19/8/2024 पासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। आज आमच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। आज आमचं 14 मार्च 2024ला आमचा GR निघालेला आहे। GR निघून आम्हाला 17 महिने झाले तरीही त्या GRची अजून अंमलबजावणी झालेली नाही। आमचे 71 केडरपैकी फक्त 2 केडरचे ऑर्डर काढलेले आहेत। बाकी केडरबाबत अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। ते कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर ऑर्डर आमच्या हातात यावे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे। आज आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं पोहोचलेलो आहोत। काय तुमच्या प्रमुख आमची मागणी हेच आहे की गेले 10 वर्ष पूर्ण झालेले आहे त्याच्यासाठी जो शासनाने जो GR काढलेला आहे त्या GRची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि आमच्या संघटनेसोबत मीटिंग लावून आमच्या आणखी 17 मागण्या पगारवाढ म्हणा बाकीच्या आणखी 17 मागण्या त्याच्या संबंधित एक मीटिंग लावून लवकरात लवकर आम्हाला एक लेखी स्वरूपात देण्यात यावं। पुढची काय भूमिका असणार? आमचं जर मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर याच्यानंतर आमच्या संघटने पुढे जे ठरवतील त्यात आम्ही सहभागी राहू।